इथं व्यवस्थित बोलतोय, कारण की इथं आम्ही सगळेजण बसले, त्याला माहिती की आम्ही सगळेजण त्या कॅमेरा समोरचे म्हणून तो व्यवस्थित बोलतोय. पण जिथं कॉन्फिडन्स कमी असतो ना तिथं ते शब्द बाहेर. नमस्कार मित्रांनो, हाय हॅलो, कशा आहात सर्व? तर सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. म्हणजे आमची कर्नाटकात नाही आहे सध्या आणि विकाराबाद स्टेशन इथं लागलेलं आहे. विकाराबाद दिसते फ्रंटचा कॅमेरा करून तुम्हाला दाखवतो कुठलं स्टेशन आहे थांबून. आणि सकाळचं चहा घेण्यासाठी थांबलो. सकाळी 7:30 वाजलेले आता आणि इथं जवळपास 40 ते 50 मिनिट. थोडासा आवाज येणार नाही तुम्हाला. विकाराबाद जंक्शन. जर नाश्ता करताय, नाश्त्याला आपल्याला चिवड्यासोबत आणलेला आपण आणि हा उपमा आला होता इथं. तो उपमा घेतलेला दिसते ना. समजा खाली आता अजून घ्या बस. कुठे सध्या माहीत तुम्ही? विकाराबाद पासून साधारण 15 मिनिटाच्या अंतरावर, 15 ते 20 मिनिट. बरं, आता आपण पुढे जातोय. आपली ट्रेन जी आहे 7:30 वाजता पोहोचणार आहे. तर आपण सध्या आता वाजता सकाळी 7:30, अजून 12 घंटे वाजायचं आहे. आणि आज शेअर मार्केट चालू आहे म्हणून आम्हाला 7-8 घंटे कसे तर निघून जाईल. नाही का? दिवस कसं जाईल म्हणजे शेअर मार्केटचे आधीचे 2 घंटे आणि नंतरचे 2 घंटे पण त्यामध्ये निघून जातात खानापाणीमध्ये. चला आम्ही तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. मित्रांनो, आपण कालपासून ट्रेनमध्ये बसलेलं आहे. आता प्रवास करताना पूर्ण थकलेलं आहे सर्वजण. आणि आता आम्हाला सर्व वेळ लागलेलं आहे की बा आता आमचं स्टेशन येत आहे, म्हणजेच बालाजीचं दर्शन होणार आहे. त्यासाठी आम्हाला सर्व उत्सुकता झालेली आहे की आमच्या बालाजी मंदिराचं जे भूमी आहे त्या भूमीने कधी उतरणार आणि त्याचं केव्हा दर्शन घेणार, त्यासाठी सर्वजण उत्सुक झालेले आहे. इकडेच बघू शकता तुम्ही चेहरे याची. आमच्या आज आंघोळी नाही आहे त्यामुळे आमच्याकडे असं बघू नका. आता आम्ही रूमवर जाऊन आंघोळ करणार आहे सर्वांसाठी. त्यानंतर बाकीचे काही कार्यक्रम आहेत ते करणार. सुदर्शनराव जे आहे ते कॅमेरा भांगपाडासाठी वापरतात. ते काही बोलणार आपल्या आवाज म्हणजे काय नाही एवढा काही कोणी नाही. बरेच जण कमेंट येतात की तुमचा आवाज व्यवस्थित समजत नाही, तुम्ही व्यवस्थित बोलत जा. तुम्ही म्हणतात की तंबाखू खाता का, पुडी खाता का, गुटखा खाता. मी तसं काही नॉर्मल व्यक्ती जेव्हा बोलतात ना तेव्हा असं, आता मी बोलतोय माझं तोंड उघडतंय ना, त्याचं तोंड उघडत नाही, तो जागीच गुण करतो असं, तर ते तुम्हाला समजत नाही. पण ते कसं आहे, थोडा कॉन्फिडन्स कमी असला ना कॅमेरा समोरचा प्रॉब्लेम येतो, कारण की समोर 10 लोक उभं राहते. आता तुम्हाला इथं व्यवस्थित बोलतोय, कारण की इथं आम्ही सगळेजण बसले, त्याला माहिती की आम्ही सगळेजण त्या कॅमेरा समोरचे म्हणून तो व्यवस्थित बोलतोय. पण जिथं कॉन्फिडन्स कमी असतो ना तिथं ते शब्द बाहेर येत नाही, म्हणून ते जागी तुम्हाला गुणगुण केल्यासारखं वाटतं. बाकी काही विषय आणि होईल मला करू आपण कवर. प्रवास झालाय आमचा इथपर्यंतचा आणि वाटलं होतं की रेल्वेमध्ये थकावट येईल, एसी फुल असेल त्यामुळे थंडी वाजू शकते, पण तसं काही झालेलं नाही. मस्त सुविधा आहे, रेल्वेची व्यवस्था मस्त आहे आणि खूप स्पीडनं रेल्वे, जवळपास 100ची स्पीड आहे. आम्ही ॲपमध्ये पाहिलं आहे की 100च्या स्पीडनं रेल्वे पळते आणि खूप वेळेत अप टू डेट आम्ही वेळेत पोहोचणार आहे तिरुपतीला. तर आता आम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागली की तिरुपती देवस्थान कसं आहे ते पाहायची. आलं रे होता येईल आणि जेवढं घेता येईल व्हिडिओ तेवढं घेईल. तिरुपती सिटी स्टेशन बनलेलं आहे.
मित्रांनो आपण आलेलो तिरुपतीमध्ये आणि इथे चालू आहे कन्फ्युजन की विष्णुनिवासमध्ये पण असते थांबायला, पण विष्णुनिवास जे बॅनर आहे बघा इथं पण राहण्याचं ठिकाण आहे, पण आमची सोबती म्हणतात की सर्वजण इथून खूप लांब पडे तिरुमलला जायचं आहे. तिरुमलला आपल्याला तिथं रूम करायची आहे आणि रूम करून राहणं योग्य राहील. 10 किलोमीटर इथून दूर आहे ते तिरुमलला आणि विष्णुनिवासमध्ये पण राहतात, पण थोडंसं काही इथून बस वगैरे आहे, ते बस पकडायची आम्हाला तिरुमलला सेंट्रल सर्व्हिसची आणि अशा प्रकारच्या बस वगैरे लागतात रेल्वे स्टेशनहून आणि या बसमध्ये बसून आपल्याला लगेच जायचं आहे तिरुमलला. तर मित्रांनो फक्त साधी पिशवी मागायची होती, पण असं झालं की आम्हाला त्याची भाषा समजत नव्हती आणि त्याला मला त्याची भाषा समजत नव्हती एकामेकाला. तर ते म्हणत होते काय आहे नेमके, तर आम्ही त्याला फक्त विचारलं की आम्हाला पिशवी पाहिजे, फक्त एक कॅरी बॅग दाखवली त्याला, आम्हाला हे द्या, तेव्हा ते समजले आणि मग वॉमिटिंग वगैरे असं काहीतरी केलं त्याच्यानंतर ते पनीर दिलं त्याने. असा प्रॉब्लेम होते बाहेरच्या अदर स्टेटमध्ये आलं किंवा मग वेगळे माणसं भेटले त्याला AC वगैरे किंवा जेव्हा हवा येत नाही ना या बसमध्ये, त्यामुळे त्याच्याला त्रास होतं, म्हणून हे पिशवी आणच काम पडलं होतं. तर असं हे सर्व बघा तुम्ही, सर्व प्रकारच्या बस लागलेल्या असतात इथून आणि तिरुमलला जाण्यासाठी. आपल्याला वाटेल की बा तिरुपती जी प्लॅटफॉर्म आहे तिथून गेल्याच्या नंतर नेमकी कुठं राहायचं काय करायचं, तर त्यासाठी हे परफेक्ट पर्याय आहे की आपण इथं बस पकडू शकता आणि तिरुमललामध्ये जाऊन तिथं तुम्ही रूम वगैरे करू शकता आणि राहण्यासाठी सुविधा तिकडे चांगली आहे. तर पहिलं विष्णुनिवास पण सांगितलं होतं आपण, तिथं पण राहण्याचं स्थळ आहे, ठिकाण आहे, रूमा पण आहे. तर आपण जे ठिकाण सांगितलेलं ते तिरुमलला नसून तिरुमला आहे. त्याच्यामुळे जसं की आपल्या इकडं बरेच मी विदर्भातील पाहत असेल, तिरुमला हॉटेल आहे, तिरुमला लॉज आहे, तिरुमला एक स्पॉट आहे तर बरेचसे राहण्यासाठी. त्याच प्रकारचं एक तिरुमला म्हणून ठिकाण आहे, जसं की ब्लॉग जर बघितलं तर आपल्या विदर्भ आणि जे महाराष्ट्र आहे त्याच्यापेक्षा थोडंसं सिटी थोडंसं चांगलीच वाटत आहे. बरेचसं सिटी आता आपण जे पाहिलेलं आहे विदर्भातलं झालं त्याच्या बऱ्यापैकी चांगलं वाटतं. अशा प्रकारे सर्व राज पार्क चांगल्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत. हे बसमधून घेत आहे मी सर्व शूट. मंदिरं पण बांधलं आहे जागोजागी. काय मित्रांनो तुम्हाला इथं कसं काय उतरलं म्हणतात, तर इथं आम्ही सहज नाही उतरलो, तर इथं आम्हाला तिकीट घ्यावं लागते, कारण रेल्वे स्टेशनपासून आता इथं यावं लागते आणि तिथून तिकीट काढावं लागते. इकडं तिकीट वगैरे काढायचे आमचे गेल्यासोबत तिकीट काढायला. AC काउंटर आहे आणि AC बुकिंग काउंटर आहे. तर आपला ऑलरेडी बसलेला आपण यूट्यूब चॅनल. मित्रांनो जे आपण शूट घेतला ते तेवढंच दाखवू शकलो, कारण त्यांनी आपल्याला मनाई केली तिथे शूट घेण्याची, कारण त्यामुळे तो ते गव्हर्नमेंट रूल आहे. तर कसं लँग्वेजमध्ये फरक पडते ना, आणि आपण त्याला बोललो ते समजत नाही, तेच आपल्याला समजत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येते. आणि ते डायरेक्ट म्हणतात की तुम्ही इथले व्हिडिओ घेऊ नका, कारण आणि बऱ्याच वेळा काय होते लोक चुकीची माहिती देतात, त्याच्यामुळे सर्वजण तिथले जे असतात गव्हर्नमेंट रूलवाले. आणि हे कसं गव्हर्नमेंटची बस आहे ना, आपल्याला वाटतं की खाजगी आहे आणि प्रायव्हेट आहे, पण हे गव्हर्नमेंटची बस आहे. त्यांनी डायरेक्ट सांगितलं गव्हर्नमेंटची बस आहे आणि इथून तुम्हाला सर्व सुविधा भेटणार आहे. जरी AC वाटत असलं तरी गव्हर्नमेंटच्या बसेस आहे. आणि जे आम्ही तिकीट काढलेलं आहे 110 रुपये पर हेड तिकीट यायचं आणि जवळपास अर्धा तासचा प्रवास आहे. आणि थोडंसं बाहेरचं शूट वगैरे तुम्हाला दाखवलंच आहे कशा प्रकारचं आहे. तर TC कलेक्शन आपल्यापेक्षा थोडंसं वेगळंच आहे आणि सहज समजू शकते, असं काही वाटणार नाही की आपल्याला खूपच की आपण जाऊ शकणार की नाही. थोडंसं जर नॉलेज असलं तर आपण जाऊ शकतो. तर भेटूया आपण थोडंसं बाहेरचा शूट वगैरे करूया की परत आणि तुम्हाला दाखवत राहतो. हे बघा असे सर्व ठिकाण म्हणजे दिसणार नाही, असं अंधार असल्यामुळे चांगलं दिसत आहे. आणि एक मूर्ती पण आली होती देवाची याचं नियोजन, कारण बरेच जण एक वेळेस इश्यू झाला होता की एखाद्या मूर्तीचं किंवा असं देवाणघेवाण झाली होती पॉकेट तुमच्याकडे, त्याच्यामुळे आपलं सर्व जे असते मौल्यवान वस्तू आपण आपल्यापाशीच ठेवू शकतो. आणि जे आपल्या बॅगेतलं सामान वगैरे आहे तर ते सर्व सामान ते चेक करू शकतात आणि नंतरच आपल्याला पूर्ण आतमध्ये प्रवेश करू शकतात. तर बघा तुला काय होते, आपण व्हायलाच पाहिजे ना प्रत्येक धार्मिक ठिकाणी, कारण बरेच जण काय आणतील काही याची गॅरंटी नसतात. कोणी बॉम्ब घेऊन येऊ शकते, मायक्रो
चला बघूया कशी चेक करतात ते. बस तर पूर्ण थांबलेलं आहे, त्याच्यामध्ये चेकिंग झाल्याशिवाय कोणी काही निघणार नाही ते. बसेस चेकिंग होतात हे आज पहिल्यांदा पाहिलेलं आहे सर्व. अशा प्रकारचं बॅग वगैरे चेक होतात सर्व इथं, सर्व कॅमेऱ्यामध्ये चेक होतात आणि बसतात ते सर्व. अशा प्रकारचं चेकिंग आहे सर्व. आणि इथून आता परत आपल्या बसमध्ये बसायचं आहे, सर्व वेट करायची आहे बसची आणि त्या बसमध्ये बसावं लागणार आहे. तर अशा प्रकारचं तिकीट वगैरे असते. अजून बॅग वगैरे सर्व चेक होतात. तुम्ही कोणत्या वस्तू आणल्या का आणल्या तर मशीन आहे ती मशीन सर्व चेक करून घेतो. ती मशीन आहे आणि त्यामधून बॅगा येतात आपल्या सर्व चेक केल्या. तर आपल्या इकडं नाही अशी सिस्टम, इथं सिस्टम तयार केलेलं आहे. आणि आपली बस आलेली पुन्हा आणि इथे बसत जाते एकसारखी ते बस. तर बघा आपण 20 किलोमीटरचा जवळपास प्रवास करून आलेला आहे, म्हणजे बसनं. जे आपलं जे स्टॉप होतं खालचं तिरुपती जंक्शन आणि तिथं पण होतं विष्णू निवास, पण तिथं आपण काही थांबलेलं नाही कारण आपल्याला माहीत आहे सकाळी खूप गर्दी राहते आणि खूप ट्रॅफिक वगैरे राहते, बसेस पण खूप राहतात. त्याच्यामुळे आपण त्या टायमाला आलेलं आहे पहिल्यांदाच, म्हणजे लवकर चला आणि लवकर दर्शन घ्या असं त्या प्रकारचे प्रोग्राम केलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही सर्व काही जे होतं. तर मित्रांनो आपण बसमधून उतरल्यानंतर सर्व थोडंसं फ्रेश झालो आणि फ्रेश होऊन इकडे आलेलं आहे. तर बघा सर्व रवी भैया आणि सर्व दाखवलं तुम्हाला कोणा वोमिटिंग झालं, कोणाला नाही झालं, 2 जण झालं आपल्यापैकी. आणि आता आपण पार्सल बोलावले आहेत 2-3, म्हणजे जसं की बरेचसे आयटम आहे की बा इथं आपलं काही खाणं भेटत नाही, म्हणजे महाराष्ट्रीयन भोजन वगैरे भेटत नाही. पण असं काही नाही आहे, महाराष्ट्रीयन भोजन पण इथं भेटते आणि आपल्याला जे जे लागलं ते सर्वच प्रकारचं आहे. आता बरेचसं ठिकाण म्हणतात की लोक इथं काय भेटणार, बालाजीला गेलो की आपण काय भेटेल का नाही भेटणार. तर बघा तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रीयन भोजन पण दिलेलं आहे किंवा तुम्हाला साऊथ इंडियन टू नॉर्थ इंडियन, म्हणजे उत्तरेकडून तर दक्षिणेपर्यंत, म्हणजे पंजाबी फूड, महाराष्ट्रीयन फूड आणि चायनीज फूड पण ते पण भेटणार. हे बघा असं प्रकारचं वेज तयार केलं सर्व जे काही असतं आपलं पूर्ण पुलावा, जे ज्या प्रकारचा पुलावा आहे म्हणजे राईस म्हणतो आपण, तर सर्व व्हेज बिर्याणी, जिरा राईस आणि गोबी फूड राईस, सर्व प्रकारचे दाल वगैरे पण आहे तिथं. सर्व बोर्ड वगैरे लागलं, आता समोरच लागलं होतं. पण आपण आता कसं बरंचसं थकून आलेलं आहे आणि थकून आल्यामुळे काय घ्यायचं काय गव्हर्नमेंट महाराष्ट्र मशरूम डोसा पण आहे, बालाजी डोसा कॉर्नर पण आहे आणि कांदा रवा डोसा पण आहे. ते जे प्रकारचे डोशाचे प्रकार आहेत व्हेजिटेबल डोसा आणि सर्व डोसाचे आयटम आहेत. 33 आयटम जवळपास सांगितलेले आहेत त्यांनी. ते आयटम जे डोसाचे असतात आपण बघितले पण नाही, एवढे प्रकारचे सर्व काही आयटम आहेत तिथं. आणि सर्व त्यांना जे जे म्हणजे उत्तरेकडचे जे प्रदेश आहेत, जे स्टेट आहे त्या स्टेटपासून तर साऊथच्या स्टेटपर्यंत सर्व स्टेटचं वगैरे सर्व सुविधा केलेलं आहे आणि भोजनाला तयार केलेलं आहे. आणि त्या सर्व स्पेशली इथं एक सर्व असं केलेलं आहे, सर्व वगैरे ट्रॅव्हलिंग वगैरेचं म्हणजे खालून आपण जे सांगितलं तिरुपती स्टेशन ते तिरुमला मंदिरापर्यंतचं जे ट्रॅव्हलिंग आहे त्यातला मेन पॉईंट आहे, म्हणजे जेवण्यासाठी सर्व स्पेशल केलेलं त्यांना अशा प्रकारचं. तर तुम्ही काही अडचण येणार नाही जर कोणी जर आलं आणि याच्यानंतर जर समजा त्याला वाटत असेल किंवा जेवणाचं काही अडचण येईल का, जेवणाची काही अडचण येत नाही सर्व प्रकारचं. तर बघा मी तर काही जेवण करत नाही तुम्हाला सांगितलं, मी फक्त ऑर्डर दिलेले आहे. हो मैंने ऑर्डर दिए भैया व्हेज बिर्याणी की हा एक आणि हे सर्व तंदुरी रोटी आणि आपली तवा रोटी आणि राईस, जिरा राईस काय विचारत होतो बनवलेला आहे. टेस्ट बघा टेस्ट जर विचारली यांना तर ते सांगितलं की चांगल्या प्रकारची टेस्ट आहे आणि आपल्यासारखीच आहे जी आपल्या इकडे लागते तशी. रवी भैया कशी आहे टेस्ट सांगा बरं इकडे. छान आहे टेस्ट, मला तर आवडलं आहे. दाल तडका आवडला, मला हे नाही आवडलं कारण शेवभाजीमध्ये थोडा आंबटपणा आहे. इकडच्या पदार्थात थोडी चिंच टाकलेली. तर आपलं पार्सल येणार आहे आणि सर्व याचं जेवण चालू आहे कारण मी आता जेवणार नाही आहे कारण माझी कंडिशन नाही जेवण करण्याची, रूमला जेवण करणार आहे. तर बघा तुम्हाला सांगितलं का तू कधी मी पार्सल सांगितलं आणि बघा तुम्हाला वाटत होतं की बघ का ठीक आलेलं डायरेक्ट बशी आतले फोटो काढण्यासाठी परमिशन नाही आहे. नमस्कार मित्रांनो, जसं आपण पाहिला व्हिडिओमध्ये सांगितलं तर आज आपला जो प्रवास आहे म्हणजे जालन्यापासूनचा तर तिरुपती बालाजी म्हणजेच व्यंकटरमण भगवानपदचा व्हिडिओ जो ब्लॉग आहे इथं आपण पोचलेला आहे. तो ब्लॉग आपण लक्ष्मीनारायण बालाजीचं दर्शन घेणार आहे. तर हा आपला व्हिडिओ इथंच संपलेला आहे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.
तर हा कसा प्रवास झाला आमचा जालना ते, म्हणजेच ट्रेन आमची औरंगाबादहून आणि 1100 किलोमीटरचा जो ट्रॅव्हलिंग प्रवास होता तो प्रवास कंप्लीट करून आम्ही इथं आज पोचलेला आहे. म्हणजेच आम्हाला जवळपास 11 वाजलेले आणि 11 वाजल्यानं फ्रेश नसल्यामुळे कालचं सांगून नसल्यामुळे सर्व काही त्रास होता, तो त्रास सहन झालेला आहे. आज त्याचा आरामाची आवश्यकता आहे, त्याच्यामुळेच आज आम्ही पूर्ण आराम करणार आहे. आणि बाकीचा जो आहे श्री दर्शनाचा तो तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे. तोपर्यंत आपलं चॅनल उद्याच्या व्हिडिओसाठी कंटिन्यू बघा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.